नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार जे इतर महत्त्वाचे आहेत की जी महत्त्वाची सगळे पुरस्कार आपण जवळपास बघितलेत, ज्याच्यावर 90% प्रश्न विचारण्यासारखा आहे, ती सगळी आपण पुरस्कार बघितलेले आहेत. कोणकोणती रे? नोबेल पुरस्कार असेल, ऑस्कर असेल, किंवा मग मॅन बुकर असेल, मॅन बुकर इंटरनॅशनल असेल, किंवा मग काय तुमचं कुठला रे याच्या मॅन बुकर कुठला, अजून त्यानंतर मॅन बुकर बघितलाय आंतरराष्ट्रीय, त्यानंतर आबेल पुरस्कार बघितलाय, ग्रॅमी पुरस्कार बघितलाय, पुलित्झर पुरस्कार बघितलाय आणि कुठला ऑस्कर पुरस्कार बघितलेला आहे. ओके, आणि राहिला कुठला रायमंड मॅग्सेसे पुरस्कार, तोही बघितलाय आपण. म्हणजे बरीच पुरस्कार आपण बघितलेले आहेत. याच्या अगोदर आपण कोणकोणते पुरस्कार बघितलेत बघा. आंतरराष्ट्रीय बुकर, मॅन बुकर, रायमंड मॅग्सेसे, 93 ऑस्कर, ग्रॅमी. बघा सगळ्यात महत्त्वाचं काय? नोबेल, त्यानंतर ऑस्कर. मी सांगतो मला लक्षात घ्या, नोबेल, ऑस्कर, त्यानंतर बुकर जे आहेत आंतरराष्ट्रीय किंवा मॅन बुकर, त्यानंतर मग तुम्ही रायमंड मॅग्सेसे असेल किंवा मग ग्रॅमी पुरस्कार, पुलित्झर आणि जागतिक अन्न पुरस्कार वगैरे असेल आबेल वगैरेपेक्षा. ओके, आणि बाकीचे इतर पुरस्कार जे आहेत जे तुम्हाला मी सांगितलंय, ऑस्करला सोडून किंवा बुकरला सोडून किंवा मग काय तुमच्या नोबेलला वगैरे सोडून, तर बाकी ठिकाणी फक्त इथं बघायचं की भारतातल्या कोणत्या व्यक्तीला मिळालंय का, तर जास्त भर द्यायचं. अन्यथा सहसा रेअर प्रश्न असतो. ओके, तर तरी पण जागतिक अन्न पुरस्कार वगैरे असेल किंवा मग बाकी आंतरराष्ट्रीय बाल पुरस्कार वगैरे असला, तर आंतरराष्ट्रीय बाल पुरस्कार यावर्षी विचारण्यासारखा आहे का, तर ते भारतीय व्यक्तीला मिळालेले आहे. ओके, ते बी 2 सख्या भावांना मिळालेले आहे. ओके, 2 बंधूंना, म्हणून ते आंतरराष्ट्रीय बाल पुरस्कार वगैरे विचारू शकतात यावर्षी. ओके, आणि जागतिक अन्न पुरस्कार वगैरे असेल तर हे थोडेसे महत्त्वाचे आहेत. आणि दशकातील काय प्रसिद्ध किशोरवयीन, जे सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन जे मुलगी आहे मलाला युसुफजाई, हिच्याबरोबर पण विचारू शकतात. मग ते आपल्याला त्या गोष्टी बघायच्या आहेत. ओके, बघू आता जागतिक अन्न पुरस्कार याच्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे आहेत. आता जे इतर पुरस्कार बघतोय त्यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे आहेत बघा, लक्षात घ्या. जागतिक अन्न पुरस्कार एक महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट कुठलं जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण पुरस्कार जो आहे ते नरेंद्र मोदी यांना मिळाले आहे, ते एक महत्त्वाचं आहे. आणि दशकातील काय प्रसिद्ध किशोरवयीन जे आहे मलाला युसुफजाई हे एक महत्त्वाचं आहे. ओके, आणि आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्कार वगैरे आहे पण तेवढं काय महत्त्वाचं नाही. पण जागतिक अन्न पुरस्कार, नंतर काय रे आंतरराष्ट्रीय बाल पुरस्कार, आणि काय दशकातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन मलाला युसुफजाई, आणि त्यानंतर काय रे आंतरराष्ट्रीय बाल पुरस्कार वगैरे. ओके, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. आणि जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण पुरस्कार जो आहे तो नरेंद्र मोदी यांना मिळाला. बाकी आता मग असे काही एवढं महत्त्वाचं नाही. बघा जागतिक अन्न पुरस्कार 2021 का, याच्यामध्ये हे का महत्त्वाचं आहे? जागतिक अन्न पुरस्कार 2020 ला भारतीय व्यक्तीला मिळालाय. ओके, ती बघूत आपण. विजेत्या शकुंतला, बघा 2021 सांगतोय मी, 2021 ला विजेत्या कोण आहेत? शकुंतला हरसिंग थिलस्टेड यांना मिळालेला आहे. विजेता काय? शकुंतलाबाईला मिळालं म्हणायचं. काय अन्न पुरस्कार, जागतिक अन्न पुरस्कार 2021 हे शकुंतला हरकसिंग थिलस्टेड यांना मिळालेलं आहे. त्या भारतीय वंशाच्या जागतिक मत्स्यवैज्ञानिक व पोषण तज्ञ आहेत. ओके, मग ते कोण आहेत काय नाही आपला प्रश्न विचारू शकतात. समुद्री खाद्य व खाद्यव्यवस्थेसाठी त्यांनी एक समग्र आणि पौष्टिक दृष्ट्या संवेदनशील दृष्टिकोन विकसित केलाय. त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा आता बघा काय काय लक्षात ठेवलं पाहिजे. यांना कोणता पुरस्कार मिळालाय? जागतिक अन्न पुरस्कार. दिसतंय का रे अन्न? बरोबर, जागतिक अन्न पुरस्कार मिळालाय. ते कोण आहेत? शकुंतला हरकसिंग थिलस्टेड. ओके, ते कुठले आहेत रे? बघा ते कुठले आहेत बघा, लक्षात ठेवा. त्यांचा त्रिनिदाद इथले आहेत ते. ओके, ते खरं तर ते भारतातलेच होते, ते भारतातलेच आहेत. ओके, बघा आता अजून एक वाक्य लक्षात ठेवा. कोणाला मिळालाय? पहिली गोष्ट शकुंतला हरकसिंग थिलस्टेड, हे एक लक्षात ठेवा. ते काय आहेत? त्यांना काय म्हणून ओळखलं जातं रे? जागतिक मत्स्यवैज्ञानिक. काय? जागतिक मत्स्यवैज्ञानिक. जागतिक काय म्हणून ओळखलं जाते? जागतिक मत्स्यवैज्ञानिक म्हणून ओळखलं जाते. खालीलपैकी जागतिक मत्स्यवैज्ञानिक म्हणून कोणाला ओळखलं जाते असे प्रश्न विचारतील. ओके, बघा जागतिक अन्न पुरस्कार कोणाला मिळालाय? शकुंतला हरकसिंग थिलस्टेड यांना. हे त्रिनिदादचे आहेत. ओके,
आणि जागतिक मत्स्यवैज्ञानिक म्हणून ते ओळखले जातात. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या आशियाई वंशाच्या पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत. पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत. मत्स्यतळी देखील त्यांनी बांगलादेशामध्ये निर्माण केलेले आहेत. ओके, बघू आपण शकुंतला हरकसिंग थिल्स्टेड यांच्याबाबत. ते जन्म त्रिनिदाद यांचं झालेलं आहे. टोबॅगो येथे त्यांनी मत्स्य मंत्रालयात पहिल्या महिला अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. आणि भारताबरोबर मासे कशाला हे त्यांचं संशोधन आहे. ओके, भारताबरोबर मासे कशाला हे त्यांचं संशोधन आहे. ओके, कोपनहेगन विद्यापीठात त्यांनी केलेलं आहे. 2021च्या जागतिक पोषण वर्षाच्या निमित्तानं त्यांच्या या पुरस्काराचं महत्त्व आणखी वाढणारे आहे. म्हणजे 2021च्या जागतिक पोषण वर्ष आहे, त्यामुळे त्यांचं महत्त्व वाढणारं आहे. ओके, आता 2020चं विजेते रतनलाल हे महत्त्वाचं हे भारताचे आहेत म्हणून. मग काय काय लक्षात ठेवाल बघा. 2021ला जागतिक अन्न पुरस्कार कोणाला मिळाला तर बघा, वर्ल्ड फूड प्राइज 2021 सन फर्नांडो त्रिनिदाद डेन्मार्क आणि त्रिनिदाद टोबॅगोचे दुहेरी नागरिकत्व लाभलेल्या यांना त्यांचे मूळ भारतीय कुटुंब ऊस लागवड कामगार म्हणून त्रिनिदादमध्ये स्थलांतरित झाले होते. मूळ भारतीय कुटुंब होतं, ऊस लागवड करायचं म्हणून त्यांनी कुठे गेले, त्रिनिदादला गेलेत ऊस लागवड करायचं म्हणून. ते भारतीय आहेत. कोण, शकुंतला हे कुठले आहेत, भारतीय आहेत, पण त्यांनी ऊस लागवड करायचं म्हणून स्थलांतरित कुठे झाले, त्रिनिदाद या ठिकाणी झालेले होते. ओके, आणि त्यांनी टोबॅगो येथे त्यांनी मत्स्य मंत्रालयात पहिल्या महिला अधिकारी म्हणून काम केले आणि जागतिक मत्स्य वैज्ञानिक म्हणून ओळखले जाते. जागतिक मत्स्य वैज्ञानिक काय काय लक्षात ठेवाल मग. जागतिक अन्न पुरस्कार 2021 कोणाला मिळाला आहे, शकुंतला हरकसिंग यांना. ओके, ते जागतिक मत्स्य वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी मत्स्य तळी निर्माण केली आहेत बांगलादेशामध्ये. आणि भारताच्या संबंधिततेचं संशोधन कोणतं आहे लक्षात ठेवा. कुठलं आहे, भारतासोबत मासे कशाला. ओके, आणि पुरस्कार मिळवणाऱ्या त्या आशियाई वंशाच्या पहिल्या महिला वैज्ञानिक आहेत. ओके, आणि ते भारतातून काय ऊस लागवडीसाठी स्थलांतरित झालेल्या त्रिनिदाद या ठिकाणी. दॅट्स इट. ओके, आता इथं काय बघायचं, त्यांनी कुठले आहेत मग, त्रिनिदादचे आहेत सध्या. डेन्मार्क आणि त्रिनिदाद या दुहेरी सदस्य त्यांना मिळाल्या नागरिकत्वाचं. आता 2020चं जर विचारलं जागतिक अन्न पुरस्कार तर रतनलाल का हे विचारण्याचा जास्त चान्सेस आहेत 21 पेक्षा. का तर हे भारतीय व्यक्तीला मिळालेलं आहे. ओके, जागतिक काय भारतीय व्यक्तीला रतनलाल. ओके, तसं बघितलं तर जागतिक अन्न पुरस्कार आपल्यासाठी जवळच आहे. का तर पहिला पुरस्कार जो आहे तो भारतीय व्यक्तीलाच मिळाला आहे. डॉक्टर स्वामीनाथन यांना मिळालेला आहे पहिला पुरस्कार. ओके, असो बघा, मातीला मरू देऊ नका, मातीला मरू देऊ नका हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे. कोणाचं, मातीला मरू देऊ नका हे प्रसिद्ध वाक्य डॅडॅश यांचं आहे. मग कोणाचं सांगसाल रे, रतनलाल. ओके, विचारू शकतात मातीला मरू देऊ नका हे त्यांचं प्रसिद्ध वाक्य कोणाचं आहे असं विचारतील. ओके, 2007 मध्ये इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज जे आहे म्हणजे IPCC नोबेल पुरस्कार मिळाला होता, शांतीचा नोबेल मिळाला होता 2007ला IPCCला. तर त्यावेळी ते रतनलाल त्याचा एक भाग होते, घटक होते. ओके, ते सध्या OHIO राज्य विद्यापीठातील अन्न कृषी आणि पर्यावरण शास्त्र महाविद्यालयाचे प्रोफेसर म्हणून कार्य करतात. बाकी काही लक्षात ठेवू नका. 2020चं विजेते रतनलाल आहेत आणि त्यांचं प्रसिद्ध वाक्य आहे मातीला मरू देऊ नका. काय, मातीला मरू देऊ नका. आतापर्यंत बघा 8 भारतीयांना मिळालेल्या आहे. पुरस्काराबद्दल माहिती बघायचं म्हणलं, जागतिक अन्न पुरस्कार 1987चा आहे. पुरस्कार देणारी संस्था वर्ल्ड फूड प्राइज फाउंडेशन अमेरिका आहे. ओके, वितरण जागतिक अन्न दिना दिवशी, म्हणजे जागतिक अन्न दिन कधी रे, 16 ऑक्टोबर. एक दिन लक्षात राहिला का, 16 ऑक्टोबर. ओके, हा पुरस्काराचं वितरण केलं जातंय. पुरस्काराची संकल्पना प्रसिद्ध कृषीतज्ञ नॉर्मन बोरलॉग जे आहेत बघा, जागतिक हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉगच आहेत आणि प्रसिद्ध कृषीतज्ञ पण आहेत. ओके, यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता. पहिले पुरस्कार विजेते मी सांगितलं तुम्हाला आत्ताच, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांना जाहीर झाला होता. ओके, आत्तापर्यंत काय जे 8 भारतीय आहेत कोणकोणते बघा लक्षात ठेवा. पहिले आहेत डॉक्टर MS स्वामीनाथन, 1987 पहिलाच पुरस्कार यांना मिळाला आहे, जागतिक अन्न पुरस्कार. 87ला सुरुवात झाला आणि 87लाच मिळाला आहे. वर्गीस कुरियन दुधाबद्दल काम जे आहे 1989. गुरुदेव खुश 1996. BR बारवाले 1998 आणि सुरिंदर K वासल 2000चा पुरस्कार मिळाला आहे. मोडदुग्गो विजय गुप्ता 2005चा आहे आणि संजय राजाराम 2014चा आहे. आणि डॉक्टर रतनलाल सॉरी डॉक्टर म्हणतोय काय 8 नंबर रतनलाल हे काय 2020ला मिळालं आहे. याच्यावर मात्र विचारण्यासारखं आहे. हे मात्र काय मातीला मरू देऊ नका हे वाक्य आहे. आणि IPCCला जेव्हा 2007 मध्ये नोबेल मिळालेला आहे शांततेचा, त्यावेळेस मी ते त्यांचं काय होते घटक होते, भाग होते. हे महत्त्वाचं आहे. ओके,
रतनलाल लक्षात ठेवा मात्र. आता आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार भारताच्या सांस्कृतिक मंत्रालय कोण देते रे? भारताचं सांस्कृतिक मंत्रालयानं 26 मार्च 2021 रोजी गांधी शांतता पुरस्काराची घोषणा केलेली आहे. ओके, विजेते कोण आहे? 2020 साठीचा शेख मुझब्बिर रहमान हे आहेत. शेख मुझब्बिर रहमान या आहेत. ओके, पीस फॉर द वर्ल्ड. ओके, आणि 2019 साठीचा काबूस बिन अल सैद हे आहेत. ओके, पण 2020चं लक्षात ठेवा. 2020चं कोण आहेत रे? शेख मुझब्बिर रहमान. कोण? शेख मुझब्बिर रहमान आहेत. आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020चं कोणाचा आहे? तर शेख मुझब्बिर रहमान यांचा आहे. तर शेख मुझब्बिर रहमान यांच्याबद्दल बघितला तर त्यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता तसेच वंगबंधू म्हणून ओळखले जाते. विचारू शकतात का रे, काय बांगलादेशचे राष्ट्रपिता तसेच वंगबंधू म्हणून कोणाला ओळखलं जाते? कोणाला? मग शेख मुझब्बिर रहमान यांना. ते अवामी लीगचे अध्यक्ष होते. कशाचे? अवामी लीगचे अध्यक्ष होते. ते बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती आणि दुसरे प्रधानमंत्री होते. महत्त्वाचं आहे यांच्याबद्दल बघा, लक्षात ठेवा, हे पॉईंट महत्त्वाचे आहेत. 2020चे हे 20 ही त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. ओके, 15 ऑगस्ट 1975 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. 75ला हत्या करण्यात आली. ओके, सध्याचे पंतप्रधान शेख हसीना जे आहेत बांगलादेशचे त्यांच्या कन्या आहेत. शेख हसीना कोणाच्या कन्या आहेत? शेख मुझब्बिर रहमान यांचे कन्या आहेत. बघा, हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, विचारू शकतात. आपलं शेजारील राष्ट्र आहे बांगलादेश. ओके, मग आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जो आहे, आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार 2020चा कोणाला मिळाला आहे? शेख मुझब्बिर रहमान. ओके, 2019 साठीचा काबूस बिन अल सैद आहे, पण त्यांच्यापेक्षा शेख मुझब्बिर रहमान यांच्यावर मात्र प्रश्न विचारण्यासारखा आहे. का? तर ते मात्र आत्ता जे शेख हसीना जे पंतप्रधान आहेत त्यांचे वडील आहेत ते. ओके, त्यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता तसेच वंगबंधू म्हणून देखील ओळखलं जाते. कुणाला? शेख मुझब्बिर रहमान यांना. ते अवामी लीगचे अध्यक्ष होते, बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती आणि दुसरे प्रधानमंत्री देखील होते ते. ओके, आणि 15 ऑगस्ट 1975 रोजी त्यांची हत्या करण्यात आली. ओके, पुरस्कार विजेते जर बघायचं असेल कशाचं रे, तर आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्काराचं, तर पहिला पुरस्कार 1995 म्हणजे स्थापना 1995ला झालेली आहे. ओके, तर 95चा जो पुरस्कार आहे जुलियस नेरेरे यांना, टांझानिया यांना मिळालेला आहे. आणि 2014चा इस्रोला मिळालेला आहे. 2015 विवेकानंद केंद्र कन्याकुमारीला. 2016ला अक्षय पात्रा फाउंडेशन अँड सुलभ इंटरनॅशनलला. एकल अभियान ट्रस्ट 2017. 2018ला योही सासाकावा जपानला. ओके, असो, पण 2019 आणि 20चं लक्षात ठेवा. 2019 मला मिळालेलं आहे. 2019चं काय? काबूस बिन अल सैदला. आणि 20चं शेख मुझब्बिर रहमान यांना. ओके, काबूस बिन अल सैद 1970 पासून जानेवारी 2020 पर्यंत ते ओमानचे सुलतान होते आणि 10 जानेवारी 2020 रोजी त्यांचं निधन झाले. आणि सर्वाधिक काळ राजेपदी राहिले ते अरब नेता होते. एवढं लक्षात ठेवा, काय एवढं महत्त्वाचं नाही यांचं काबूस बिन अल सैदचं. ओके, फक्त शेख मुझब्बिर रहमान मात्र लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर बघा, आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्काराविषयी जर म्हणलं, स्थापना 1995ला झालेली आहे. ओके, एवढं काय महत्त्वाचं असं नाही, पण तरी पण शेख मुझब्बिर रहमान यांना मिळाल्या म्हणून थोडंसं महत्त्व आहे. महात्मा गांधी यांच्या 125व्या जयंतीनिमित्त भारत सरकारद्वारा या पुरस्काराची स्थापना. कोणाद्वारा? भारत सरकारद्वारा पुरस्काराची स्थापना आहे. महत्त्वाचं आहे. ओके, 1995 आणि 125व्या जयंतीनिमित्त. कधीच आहे 125 असे वाक्य टाकतात. ओके, पुरस्कार स्वरूप वगैरे कधी विचारणार नाहीत, पण ओके, पुरस्काराची निवड बघा, 5 व्यक्ती असतात निवड करणारे. ओके, अध्यक्ष, पंतप्रधान, लोकसभा विरोधी पक्षनेता, भारताचे सरन्यायाधीश व इतर 2 प्रख्यात व्यक्तींचा समावेश असतो. हे काय विचारणार नाही जास्त, फक्त एवढं लक्षात ठेवा. कशासाठी दिला जातो रे? अहिंसेच्या मार्गाने. आता गांधीजींचं नाव देऊन पुरस्कार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार आहे म्हणजे काय रे? अहिंसेच्या मार्गाने जे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन घडवून आणण्याचं योगदान दिलेल्या व्यक्तींना, आर्थिक आणि राजकीय परिवर्तन. ओके, किंवा संस्था दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. कळालं का? काय मग आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला? 2020चा शेख मुझब्बिर रहमान, हे बांगलादेशचे आहेत. ओके, व्हिटली पुरस्कार 2021 मध्ये 6 जणांना व्हिटली हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, यामध्ये नागालँडच्या दुर्गम लॉंगलेंज जिल्ह्यातील पर्यावरणवादी नुक फोम यांचा समावेश आहे. म्हणजे या 6 जणांमध्ये व्हिटली पुरस्कार जो आहे तो कोणाला मिळाला आहे? भारतीयामधला नुक फोम. एवढंच लक्षात ठेवा, बाकी 6 लक्षात ठेवायची गरज नाही. नुक फोम
2021 मध्ये व्हिटली पुरस्कार जो आहे, व्हिटली पुरस्कार तो कोणाला मिळालेला आहे? नुक होम हे भारतामधले आहेत. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. 6च्या 6 वाचून घ्या फक्त. लुसी केम्प दक्षिण आफ्रिकेचे आहेत. किनी रोएस्लेर अर्जेंटिना, पाउला कुहुंबू केनिया आणि इरोटी तांशी नायजेरिया, पेंड्रो फ्रियस ब्राझील यांचे आहेत. पण नुक होम हे मात्र भारतातल्या नागालँडच्या दुर्गम लॉंग लेन्स या जिल्ह्यातील पर्यावरणवादी आहेत. काय आहेत? पर्यावरणवादी आहेत. आणि नुक होम यांना काय व्हिटली पुरस्कार मिळालेला आहे. ओके, 2021 मध्ये. नुक होम यांच्याविषयी स्थानिक लोकांकडून शिकार करण्यापासून प्रत्येक वर्षी नागालँडमध्ये आमूर फाल्कनो भवितव्य बदलून नवीन जैवविविधता शांता मार्ग तयार करणारा फोम यांच्या कार्याला हा पुरस्कार देण्यात आला. एवढं काय महत्त्वाचं नाही बघा. पुरस्कार मिळाले 2021 मधले एकमेव भारतीय आहेत. ओके, व्हिटली पुरस्कार मिळाले ते एकमेव आहेत 2021 मध्ये. नुक आणि त्यांच्या टीमनं आमूर फाल्कन या पक्षाचं संवर्धन केलेलं आहे. कोणत्या व्हिटली पुरस्काराविषयी? ब्रिटनमधील व्हिटली फंड फॉर नेचरद्वारे दिला जातो. एवढं काही महत्त्वाचं पुरस्कार नाही, त्यामुळे मी थोडंसं स्पीडली चाललोय. तुम्ही मला सर काय वाचून दाखवत आहे, कारण हे महत्त्वाचंच नाही जास्त. ओके, फक्त त्यातलं एक भारतीय कोण आहे तेवढं नागालँडचा एक लक्षात ठेवला तरी, नुक फोम एवढं लक्षात ठेवलं तरी चालते, पर्यावरणवादी आहे. ओके, आणि ग्रीन ऑस्कर म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. काय? ग्रीन ऑस्कर, हे एक लक्षात ठेवा. व्हिटली पुरस्कारला ग्रीन ऑस्कर असं म्हणलं जाते. ओके, आणि या पुरस्काराची स्थापना 1993 मध्ये एबर्ड व्हिटली द्वारा करण्यात आलेले आहे. काय असो, बाकी काही एवढं महत्त्वाचं नाही. आंतरराष्ट्रीय गांधी शांता पुरस्कार आपण बघितले आताच. ओके, राष्ट्रीय बाल पुरस्कार हा आंतरराष्ट्रीय मध्ये नाही. ओके, आपण राष्ट्रीय मध्ये बघू. एमी पुरस्कार बघा, टेलिव्हिजन अकादमीकडून देण्यात येणारा एमी पुरस्कार हा टीव्ही क्षेत्रातला मानाचा पुरस्कार समजला जातो. गेल्या वर्षी कोविड-19 महामारीच्या संकटामुळे हा काय व्हर्च्युअल म्हणजे आभासी घेण्यात आलेला आहे. ओके, एमी पुरस्कार 16/2021, ठिकाण लॉस एंजलिस USA. 19 सप्टेंबर 2021 ला हा एमी पुरस्कार म्हणजे कशासाठी? टीव्ही सिरियल जे आहे, टीव्ही सिरियल याच्या संबंधित आहे हा. ओके, एमी पुरस्कार बघा. आउटस्टँडिंग सपोर्टिंग ॲक्ट्रेस इन ड्रामा सिरीज कोणाला मिळालाय? गिलियन अँडरसन. द क्राऊन, मग द क्राऊननं लय मिळवले आहेत. एमी पुरस्कार म्हणलं की आला प्रश्न तर द क्राऊन म्हणायचं, बाकी काय जास्त टेन्शन घ्यायचं नाही. बघा, आउटस्टँडिंग सपोर्टिंग ॲक्टर इन ड्रामा सिरीज मध्ये तेबीज मेन्सिस द क्राऊनलाच. ओके, बघा, आउटस्टँडिंग सपोर्टिंग ॲक्ट्रेस इन अँथॉलॉजी सिरीज जुलिएनो निकोलसन, मेयर ऑफ इन्स्टाउन. ओके, आउटस्टँडिंग सपोर्टिंग ॲक्टर इन अँथॉलॉजी फिल्म. ओके, फिल्म म्हणलात, अँथॉलॉजी किंवा फिल्म म्हणलात काय? इबन पीटर्स. हे काही गरज नाही बघा जास्त, एवढं जरी लक्षात ठेवला तरी चालेल. ओके, द क्राऊन याला मिळालेला आहे एमी पुरस्कार असं लक्षात ठेवला तरी चालते. ओके, बघा, आउटस्टँडिंग डायरेक्टिंग फॉर कॉमेडी सिरीज लुसिया पॉल आणि रायटिंग कॉमेडी सिरीज हॅक्स. आउटस्टँडिंग रायटिंग फॉर ड्रामा सिरीज पीटर मार्गन. द क्राऊन. ओके, बघा, आउटस्टँडिंग डायरेक्टिंग फॉर ड्रामा सिरीज जेसिका हॉब्स आणि आउटस्टँडिंग कॉमेडी सिरीज टेड लासो. काही नाही एवढं महत्त्वाचं बघा. द क्राऊन या नेटफ्लिक्सवरल्या वेब मालिकेने यावर्षी 7 पुरस्कार पटकवले आहेत. हे एवढं मात्र लक्षात ठेवा. एक खालचं जर तुम्हाला येलोमध्ये दिसतंय तेवढं लक्षात ठेवला तरी संपलं. खरे, आणि एमी पुरस्कार कायसाठी? टीव्ही सिरियलसाठी. आजपर्यंत जनरली एकच प्रश्न आला होता, तो पण क्लर्कला. इकडं कुठेही पुरस्कार या पुरस्कारावर प्रश्न विचारण्यात आलेला नाही, त्यामुळे एवढं टेन्शन नका घेऊ याच्यावर. ओके, बघा, लक्षातच नाही ठेवला तरी चालेल, एवढं काही असं नाही. मी घेतोय म्हणून तुम्हाला प्रत्येकच गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे असं नाही, पण मी का घेतोय की एखादा आला तर मग द क्राऊन लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला एमी पुरस्कार म्हणायचा असेल तर एमी टीव्ही सिरियल बद्दल दिला जातो, आणि द क्राऊननं मात्र 2021 मध्ये 7 पुरस्कार मिळवले लक्षात ठेवा. 1949 आणि टेलिव्हिजन क्षेत्रातला ऑस्कर मानला जातो. अमेरिकेतील लॉस एंजलिस येथून हा पुरस्कार दिला जातो. एमी टीव्ही बद्दल, ग्रॅमी संगीत बद्दल, अकॅडमी पुरस्कार सिनेमा आणि टोनी नाटकाबद्दल असतो. ओके, द क्राऊन बाबत बघा, नेटफ्लिक्सवरची वेब मालिका आहे. एकूण 7 एमी पुरस्कार पटकावले त्यांनी. आणि बघा, एमी पुरस्काराबद्दल जर बघायचं म्हणलं द क्राऊन बद्दल बघायचं. नेटफ्लिक्सवरली एक वेब मालिका आहे. एकूण 7 एमी पुरस्कार पटकवलेले आहेत. काय? एलिझाबेथ दुसरी ही ब्रिटन राजघराण्यातील सध्याची राणी आणि तिची कारकीर्द हे दाखवतात या सिरियलमध्ये. काय यांचं कारकिर्दीबद्दल दाखवतात. यांची मांडणी या वेब मालिकेत करण्यात आलेली आहे. पहिला सीझन 4 नोव्हेंबर 2016 सुरू झाला आहे, तर अजून सुद्धा सुरू आहे. आजवर एकूण 4 सीझन
आणि त्यात प्रत्येकी 40 असे 40 काय 10 असे 40 भाग प्रदर्शित झालेले आहेत. प्रत्येकी 10 असे 40 भाग प्रदर्शित झाले, विचार करा. ओके, आता लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार 2021. ओके, विजेते राफेल नदाल. काय लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार आहे तो राफेल नदाल यांना मिळालेला आहे. स्पेनचे आहेत ते. नाओमी ओसाका जपान यांनाही मिळालेला आहे. आणि जीवन गौरव पुरस्कार जो आहे लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्काराचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे? बिली जेन किंग यांना, अमेरिकन यांना मिळालेला आहे. आणि सर्वोत्तम टीम म्हणून बायर्न म्युनिक यांना मिळालेला आहे. ओके, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 22व्या जागतिक क्रीडा पुरस्काराचा सोहळा ऑनलाईनच स्वरूपात पार पडलाय. ते सेव्हिले स्पेन या ठिकाणी. पुरस्काराची सुरुवात 2000 पासून झालेली आहे. कुठल्या? लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार. कधी विचारलाच नाही याच्यावर प्रश्न, पण तरी लॉरियस जागतिक क्रीडा पुरस्कार कोणाला मिळाला? विजेते राफेल नदाल आहेत. जीवन गौरव पुरस्कार विचारलास बिली जेन किंग आहेत. ओके, सर्वोत्तम टीम विचारलास बायर्न म्युनिक आहेत. ओके, मर्सिडीज बेज कंपनीद्वारे स्पॉन्सर आहे ते. ओके, राफेल नदाल बद्दल बघायचं असेल तर 2020 मधील फ्रेंच ओपनचे विजेतेपद जिंकत रॉजर फेडररच्या 20 ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या विक्रमाची राफेलनं बरोबरी केलेली आहे. नदालनं हा पुरस्कार 4थ्यांदा मिळवलेला आहे. ओके, हा पुरस्कार. ओके, नाओमी ओसाकाच्या कामगिरीबद्दल जर म्हणलं, ओसाकानं मागील वर्षी दुसऱ्यांदा, काही एवढं महत्त्वाचं नाही बघा. फक्त 2020 मध्ये मात्र सचिन तेंडुलकरला लॉरियस स्पोर्टिंग मोमेंट 2000 ते 2020 साठीचा पुरस्कार मिळाला होता. हे एक लक्षात ठेवा, शेवटचं वाक्य, बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही. जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. का तर नरेंद्र मोदीजींना मिळालेला आहे. सुरुवात 2016 मध्ये झालेला आहे. विचारू शकतात, देशाच्या पंतप्रधानांना मिळालेला आहे म्हणजे विचारू शकतात. जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यावरील अभियान आणि जागतिक ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचे अनेक आघाड्यावरील अभियान आणि जागतिक ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो. विजेते नरेंद्र मोदी आहेत. पंतप्रधानांना देण्यात आलेल्या नरेंद्र मोदीजींना. ओके, कोणाद्वारे? केब्रिज एनर्जी रिसर्च असोसिएशनद्वारे. ओके, सुरुवात 2016 झालेल्या या पुरस्काराची. फक्त एवढं लक्षात ठेवा, जागतिक ऊर्जा आणि पर्यावरण नेतृत्व पुरस्कार कोणाला मिळाला? नरेंद्र मोदी यांना. बाकी काही लक्षात ठेवायची गरज नाही, बाकी काही महत्त्वाचं नाही यातलं. मोदी यांचं कार्य काही एवढं विचारणार नाहीत. ओके, बाकी बघा, दशकातील 2011 ते 20 सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन मलाला युसुफझई आहे. बघा, सर्वात किशोरवयीन जर म्हणलं मलाला युसुफझई या आहेत. ओके, काय दशकातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन कोणत्या दशकातले? 2011 ते 2020 मधील. मग घोषित करणारी संस्था काय? युनो आहे, युनायटेड नेशन. ओके, अहवाल दशकातला आढावा. या अहवालात संयुक्त राष्ट्रानं हा खुलासा केलेला आहे. संयुक्त राष्ट्रानं पाकिस्तानी शिक्षण कार्यकर्ते आणि नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझई दशकातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन म्हणून घोषित केलेला आहे. ओके, मग असं प्रश्न विचारतील, दशकातील प्रसिद्ध किशोरवयीन म्हणून कुणाचा सन्मान संयुक्त राष्ट्र संघटनेनं केलेला आहे? विचारतील. कोणाचा केलेला आहे मग हे? ओके, मग यांच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. मलाला अल्पपरिचय बघू आपण मलाला युसुफझई यांचा. ओके, 12 जुलै 1997 मिंगोरा पाकिस्तान या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. ओके, पाकिस्तानातील तालिबानांच्या काळातल्या जीवनाबद्दल बीबीसीतील कोणतं नाव घेऊन त्यांनी लिहिलं होतं? लिखाण केलं तर गुल मकई या टोपण नावानं त्यांनी लिखाण केले. कशाबद्दल? तालिबान्यांविरुद्ध. कोणतं? गुल मखई या नावानं केले. मलाला ही तिने महिलांच्या शिक्षणासाठी चालवलेल्या चळवळीचं प्रसिद्ध आहे. तालिबान ह्या अतिरेकी संघटनेनं पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. या बंदीविरुद्ध मलाला लढा दिला होता. ओके, 9 ऑक्टोबर 2012 रोजी शाळेत जात असताना तालिबान अतिरेक्यांनी मलालावर 3 गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली होती. ओके, नंतर तिनं तिच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी विना नफा मलाला फंडाची स्थापना केली आणि सध्या ती ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये एक विद्यार्थी म्हणून शिक्षण घेते. पण एवढंच महत्त्वाचं आहे, तिने बीबीसीसाठी गुल मकई म्हणून टोपण नावानं लिखाण करते. आणि त्यांना नोबेल कधी मिळाला आहे, आता पुरस्कार कधी मिळाला हे एवढं एक महत्त्वाचं आहे बघा. बाकी काय कायसाठी काम केले? तालिबान्यांविरुद्ध म्हणजे महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. 2011 मध्ये राष्ट्रीय युवा शांता पुरस्कार मिळाला त्यांना. 2012 मध्ये सामाजिक न्यायासाठी मदर तेरेसा पुरस्कार मिळालेला आहे. आणि 2012 मध्ये टाइम मॅगझिनचा पर्सन ऑफ द इयर महत्त्वाचा आहे बघा. 2012 मध्ये टाइम पर्सन ऑफ द इयर मलाला युसुफझई असं वाक्य दिलं आणि त्याच्याबद्दल प्रश्न विचारला तर यायला पाहिजे. आणि 2014 मध्ये शांततेचा नोबेल मिळाला आहे. सर्वात तरुण नोबेल विजयी वय वर्ष 17 विचारलंय. वय वर्ष देखील याच्यावर प्रश्न आलेला आहे यांच्यावर. ओके, वय वर्षावर विचारलंय, त्यामुळं 2014 मध्ये शांततेचा नोबेल त्यांना मिळाला आहे. आणि सर्वात तरुण
नोबेल मिळवणाऱ्या 17 वर्षाच्या आहेत. ओके. आणि 12 जुलै 2014 मध्ये पासून संयुक्त राष्ट्र तिचा जन्मदिन मलाला दिन म्हणून साजरा करते. हे महत्त्वाचं आहे बघा. ओके. हे एवढं तर मात्र महत्त्वाचं आहे. आणि त्यांना महत्त्वाचं काय की दशकातील प्रसिद्ध किशोरवयीन मलाला युसुफझाई यांना मिळालेला आहे. ओके. तर आपण यानंतर बघा थोडंफार आपण काय जागतिक जो आहे आंतरराष्ट्रीय बालशांतता पुरस्काराबद्दल थोडंफार बघू. ओके. आंतरराष्ट्रीय बालशांतता पुरस्कार आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार बघा. आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार. ओके. आता आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार बघा सुरुवात 2005 ला किड्स राईट्सचे संस्थापक डुलर्ट यांनी सुरू केलेले आहे. पण कधी सुरू केलेले आहे बघा सुरुवात 2005 ला केलेली आहे. सुरुवात 2005 ला केलेल्या आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्काराचं का सांगतोय लक्षात ठेवा. 2021 मध्ये 2 भारतीयांना मिळालेले बघा. लक्षात ठेवा 2021 मध्ये 2 भारतीय कोण आहेत रे बघा. विहान अग्रवाल आणि नवा अग्रवाल. नाव काय नवा अग्रवाल या दोघा भावांनाच. हे दोघं भाऊ आहेत. ओके. या दोघा भावांना हे एक भाऊ मोठा भाऊ जो आहे हा 17 वर्षाचा आहे आणि हा छोटा भाऊ आहे तो 14 वर्षाचा आहे. लक्षात ठेवा या दोघांनी मिळून मित्रांनो हे दोघंही कुठले आहेत रे. हे दोघंही दिल्लीचे आहेत. हे दोघंही भाऊ आहेत. विहान अग्रवाल नवा अग्रवाल यांना आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार 2021 चा प्राप्त झालेला आहे मित्रांनो. आणि यांना पुरस्कार देणारा व्यक्ती कोण आहे तर लक्षात ठेवा देशाचे आपले कैलास सत्यार्थी जे आहेत. कैलास सत्यार्थी ज्यांना नोबेल पारितोषिक काय करण्यात आलेलं होतं गौरविण्यात आलं होतं ते कैलास सत्यार्थी यांनी त्यांना काय यांच्या हस्ते त्यांना 2021 चा बाल शांतता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. कचरा उचलण्यासाठी 1 स्टेप ग्रीनर. कशामुळं कचरा उचलण्यासाठी. कचरा वन स्टेप ग्रीनर हे डेव्हलप केलेलं आहे. ओके. यांनी कचरा उचलण्यासाठी काय केलेलं आहे 1 स्टेप ग्रीनर डेव्हलप केलेलं आहे. कोणी विहान अग्रवाल आणि नवा अग्रवाल यांनी डेव्हलप केलेलं आहे. म्हणून यांना आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे. कुणाला विहान अग्रवाल आणि नव अग्रवाल यांना काय गौरवण्यात आलेला आहे. हे महत्त्वाचं आहे. ओके. आणि बघा लक्षात ठेवा अजून जर म्हणलात राईट लाईव्हवूड अवॉर्ड जो आहे राईट लाईव्हवूड अवॉर्ड स्टार्ट 1980 ला झालेला आहे. याला पर्यायी नोबेल देखील म्हणतात. दरवर्षी 4 व्यक्तींना दिला जातो. ओके. राईट दुसरा एक पुरस्कार जर म्हणलं बघा आता कोणता राईट. मी का सांगतो एक भारतीय याला मिळालेला आहे राईट लाईव्हवूड. कधी झालेली आहे सुरुवात 1980 ला झालेली आहे. ओके. आणि लक्षात ठेवा पर्यायी नोबेल असं म्हणतात. पर्यायी नोबेल दरवर्षी 4 व्यक्तींना दिला जातो. दरवर्षी 4 व्यक्ती संस्था वगैरे यांना दिलं जातंय. तर मात्र लक्षात ठेवा या 4 व्यक्तीमध्ये यावर्षी दिल्ली स्थित पर्यावरण संस्था दिल्लीमधली एक पर्यावरण संस्था आहे. दिल्लीमधील कोणती आहे बघा कोणती LIFE म्हणजे काय लक्षात ठेवा लीगल इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अँड
एन्व्हायरमेंट. ओके. आणि 2005 ला ही स्थापना झालेली आहे. ओके. दिल्लीमध्ये याचे संस्थापक ऋत्विका दत्ता आणि राहुल चौधरी आहेत. ओके. एवढं लक्षात ठेवा. या संस्थेला दिल्लीतल्या या एका संस्था जी आहे याला 4 संस्था मिळाल्या, पण यातली भारतातली एक संस्था आहे म्हणून तेवढे लिहून दिले मी. ओके. लीगल काय इनिशिएटिव्ह फॉर फॉरेस्ट अँड एन्व्हायरमेंट या याला काय राईट लाईव्हलीहूड अवॉर्ड देखील मिळालेला आहे. ओके. दॅट्स इट. एवढे एक लक्षात ठेवा. हे एक आणि हे एक. आंतरराष्ट्रीय बाल शांता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर सुरुवात 2005 ला, 2021 मध्ये विहान अग्रवाल आणि नवा अग्रवाल. आणि विहान अग्रवाल 17 वर्षाचा, नवा अग्रवाल 14 वर्षाचा. हे दिल्लीमधले दोन्ही बंधू आहेत सक्के. ओके. कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते जे नोबेल विजेते आहेत त्यांच्या हस्ते, मात्र भारताचे नोबेल विजेते कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते काय आंतरराष्ट्रीय बाल शांता पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेला आहे. ओके. आणि अशा प्रकारे बघा मित्रांनो, आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार जे आहेत ती सगळीच पुरस्कार बघितलेले आहेत. पुन्हा एकदा सांगतो, आंतरराष्ट्रीय पुरस्कारामध्ये महत्त्वाचे पुरस्कार कोणकोणते आहेत तर पुन्हा सांगतो, लक्षात ठेवा. नोबेल पुरस्कार असेल, ऑस्कर पुरस्कार असेल, बुकर असतील दोन्ही पण. ओके. आणि त्यानंतर काय जिथं भारतीयांना, त्यानंतर जर बघायचे म्हणलं जिथं भारतीयांना कुठला पुरस्कार मिळाला असेल तर मात्र तो पुरस्कार महत्त्वाचा असतो. जे पण असेल जागतिक अन्न पुरस्कार जसं रतनलाल वगैरे सांगितलं मी तुम्हाला, किंवा मग आंतरराष्ट्रीय बाल शांता पुरस्कार असेल भारतीयांना मिळाला. म्हणजे बघा हे भारतीयाला मिळो न मिळो, कोणते नोबेल असेल किंवा मग काय ऑस्कर असेल, ओके, बुकर असेल वगैरे, तर हे मात्र विचारणारच प्रश्न तुम्हाला. ओके. किंवा मग रॅमन मॅग्सेसे पण असेल तर बाकीचे काही बघा रॅमन मॅग्सेसे एवढं विचारणार नाहीत, पण बाकीचे सगळे पुरस्कार काय जर भारतीयांना मिळालं तर तिथं मात्र जास्त जोर द्यायचा. पण भारतीयाला मिळालं नसेल तर मात्र त्यांचं हिस्टॉरिकल काय असेल तर थोडंफार वेगळं बघायचं, आणि किंवा फेमस एखाद्या व्यक्तीला मिळालं तरच, नाहीतर बाकी एवढा प्रश्न येत नाही. पण सुरुवातीचे जे मी सांगितलंय पुनश्च त्या पुरस्काराला मात्र जास्त महत्त्व द्या. आणि अशा प्रकारे आपले सर्व आंतरराष्ट्रीय पुरस्कार संपलेले आहेत. धन्यवाद मित्रांनो.